धाराशिवमध्ये छावा संघटना आक्रमक झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। तटकरेंच्या कार्यक्रमस्थळी घुसण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। धाराशिवमध्ये आज तटकरेंचा कार्यक्रम होता आणि त्याच वेळी त्या कार्यक्रमस्थळी घुसण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। राष्ट्रवादी आणि छावा संघटना यांच्यामध्ये जो काही तणाव सध्या निर्माण झालेला आहे, संघर्ष सुरू आहे, रोष आहे, त्याचं रूपांतर आता या कार्यक्रमस्थळावरती होणार असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र पोलिसांनी त्यावेळी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आपण पाहतोय। त्यांना समजावण्याचा प्रयत्न चालू आहे। एकंदरीतच आपण दृश्य पाहतोय। धाराशिवमध्ये सध्या प्रकरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमस्थळी जात त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तिथे घुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला। याआधी सुद्धा त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्तेही उधळले होते। बालाजी सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याकडून अधिकची अपडेट जाणून घेऊयात। मात्र ही दृश्य सध्या फार बोलकी एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवरती तुम्ही पाहताय। धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी थेट तटकरेंच्या कार्यक्रमस्थळी घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना पोलिसांनी आवरलं आहे। सध्या समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। जे दृश्य आपण साम टीव्ही बघतोय। विशाल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले। विशाल, आपण पाहतोय की पोलिसांकडून प्रयत्न चालू आहे समजूत काढण्याचे। सध्या नेमकं कशी परिस्थिती तिथे? पाहिलं तर छावा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काल जो प्रकार झाला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जी मारहाण करण्यात आली, त्यानंतर छावा संघटनेच्या ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन होत आहे आणि त्यातच आज धाराशिव दौऱ्यावरती आज सुनील तटकरे आहेत आणि सुनील तटकरे कार्यक्रमस्थळी ज्या ठिकाणी पोहोचत होते त्याच ठिकाणी छावा संघटनेचे काही कार्यकर्ते देखील पोहोचल्याचं आपल्याला दिसून आलं आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय तटकरे यांचा, त्या ठिकाणी घुसण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र तिथं उपस्थित असणारे दंगल नियंत्रण पथकाचे जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना जे आहे ते अडवलेलं आहे आणि आतमध्ये जाण्यापासून मज्जाव देखील करण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर ज्यावेळेस तो गेट लावला होता त्या गेटवरून उडी टाकून आतमध्ये जाण्याचा देखील कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आला। मात्र त्या ठिकाणी देखील पोलिसांनी जे आहे ते कार्यकर्त्यांना अडवलेला आहे। मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र ज्यावेळेस तटकरेंची गाडी ज्यावेळेस आतमध्ये येत होती त्यावेळेस ही गाडी देखील अडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यावेळेस कार्यकर्त्यांकडून सूरज चव्हाण असतील, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे असतील, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। मात्र कालच्या ज्या प्रकारानंतर संपूर्ण छावा संघटना जी आहे ती आक्रमक पवित्र्यामध्ये असल्याचं या ठिकाणी दिसून आलं। इतकंच नव्हे तर काही वेळापूर्वी देखील छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याशी देखील सुनील तटकरे यांनी बातचीत केली। त्यांच्या समोरासमोर बातचीत केल्यानंतर कारवाईचे देखील संकेत जे आहे ते देखील देण्यात आले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय की सूरज चव्हाण यांचा राजीनामा देण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पक्षसृष्टीकडून देण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र एवढी कारवाई केल्यानंतर देखील छावा संघटना जी आहे ती आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येते। अर्थात आपण पाहतोय की सुनील तटकरे यांनी देखील आश्वासन दिलंय कारवाईचं, तरी देखील छावा संघटनेचे कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीये। नेमकं त्यांची मागणी काय, या संदर्भात काही कळतंय का विशाल? जी मागणी जी आहे त्यांची प्रामुख्याने काल पाहिलं की जो व्हिडिओ जो माणिकराव कोकाटेंचा समोर आला होता सभागृहामध्ये रमी खेळतानाचा, त्यानंतर छावा संघटनेने सुनील तटकरे यांच्या समोर काही पत्त्यांचे किट जे आहे ते टाकले होते आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून आलं आणि त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण देखील झाली होती। याच अनुषंगाने आता छावा संघटनेचे जे कार्यकर्ते आहे या दोघांवरती कारवाई करण्याची जी आहे ती मागणी करतो। प्रमुख मागणी जी आहे ती सूरज चव्हाण असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि आता आपण पाहतोय की कार्यक्रम स्थळाच्या बाहेर मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे आणि कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी तैनात आहेत। विशाल, आपण असं आमच्यासोबत जोडून राहा। तुर्तास आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय ज्या पद्धतीने गोंधळ सध्या सुरू आहे धाराशिवमध्ये आणि या ठिकाणी कशा पद्धतीने राडा सुरू आहे।
आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.